हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर खूप दिवस झाले थंडीमुळे ना उठावंसंच वाटत नव्हतं आणि उशीरपर्यंत झोपायचो. खरं खरं सांगते तुम्हाला. आणि आता आज अजिबात थंडी वाजत नाही, बिलकुल थंडी आज नव्हती. आणि त्यातमध्ये काल जरा ओरडा खाल्ला होता चौधरी साहेबांचा. संध्याकाळी आल्यावर बोलले की मला उद्या लवकर जायचे, तुझा डाय डब्बा झाला तरी चालेल पण मला उद्या लवकर जायचे. मग आम्ही आज लवकर उठलो होतो, 5 वाजल्यापासूनच जागे होतो आम्ही. पण काय म्हणतात ना, ते लगेच आळस झटकून उठता येत नाही. मग हळूहळू रेंगळत रेंगळत उठत 5:30 वाजले आम्हाला. तर आमचं जसं नेहमीचं ठरलेलं असतं तसं चौधरी साहेब लागले बाहेर झाडलोट करायला, गुरांना खुराक वगैरे ठेवायला, आणि मी घरात आवरायला घेतलेले. तर लवकर उठल्याचे खूप फायदे असतात बरं का. पण थंडीतनं खरंच उठायचं मन होत नव्हतं. इतका गारठा होता, असं वाटायचं मी तर दोन गोधड्या पांघरून घेऊन झोपायची. आणि आता लवकर उठलीच आहे तर रोज चौधरी साहेबांसाठी असा वेगळा नाश्ता बनवत नाही, जेवणच बनवायला घ्यायचं आणि तेच जेवण जेवायचं त्यांनी आणि निघून जायचं. कधी कधी तर बिनजेवता पण निघून जातात. पण ते माझ्यामुळे नाही बरं का, त्यांच्या कामांमुळे. त्यांना पण कामं असतात, वरती गुरांची वैरण आणायची, जार भरून आणायचा, कुठं झाडलोट करू लागायचे, कुठं काय असं कामं असतात त्यांची पण. आणि त्याच्यामुळं कधी असं नाश्ता बनवत नाही. पण आज लवकर उठली होती तर म्हटलं चल त्यांच्यासाठी स्पेशल पोहे बनवते. चौधरी साहेबांना आमच्या पोहे खूप आवडतात आणि मला पण पोहे आवडतात नाश्त्याला. पण नाही ना, पोह्यानी सुस्ती येते म्हणून मी पोहे खायचं शक्यतो टाळते. फक्त चव बघण्यासाठी आपलं 2-4 चमचे घ्यायचे ताटामध्ये आणि तेवढंच खायचं. नाहीतर मी पोहे खायचे खूप वेळा टाळते, कारण मला खरंच सुस्ती येते. तुम्हाला असं होतं का, पोहे खाल्ल्यावर सुस्ती येते का? मला तर जाम सुस्ती येते बाबा. आणि काय होतं, गावाला सगळं सामान पण अवेलेबल नसतं. म्हणजे कधी मिरची नसते, तर कधी कोथिंबीर नसते, तर कधी काय नसतं. मग त्याच्यामुळं करायची पण इच्छा होत नाही. तर आज होतं सगळं, पण फक्त कोथिंबीर नव्हती. पण म्हटलं चला चालते असू द्या, म्हणून मग घेतले बनवायला. आणि असं छान गरम गरम पोहे बघितलं ना की खरंच मनाला म्हणजे असं तोंडाला पाणी सुटते आणि खायचं मन होते पटकन. पण मी अजून ब्रश वगैरे केला नव्हता, मग चौधरी साहेबांनाच वाढून दिले. आणि त्याच्यानंतर आपण भेटतोय थेट माझी कामं आवरल्याच्या नंतर. म्हणजे जरा घाई होऊन जाते आणि मग सकाळचं गडबडीमध्ये खरंच शूट करायला होत नाही. पटापट स्वयंपाक करून घ्या, इतर कामं पण असतात सगळी. मग 9 वाजेपर्यंत जेवण वगैरे झालंच पाहिजे असं त्यांना. मग हातासारखं लगेच आज थंडीच वाजत नव्हते अजिबात, म्हणून मग पटकन कपडे पण धुवून टाकले. म्हटलं परत रेंगाळली की तशीच पडतात माझ्याकडनं कपडे. मला एकदा रेंगाळलेलं काम आहे ना, परत त्या दिवशी करू वाटत नाही. मग भलं दुसऱ्या दिवशी लवकर उठून त्या कामाला लागेल, पण मग एकदा रापलेलं काम आहे ना, जे पडले ना पेंडिंग, ते काम आहे ना, परत म्हणजे आळस घेऊन बसली किंवा मोबाईलच्या नादी लागली आहे आणि परत उठून तावातावानी कामं केले तर असं होतच नाही माझं. एकदा काम पेंडिंग पडलं की ते पडलंच म्हणायचं. म्हणून मग आज मोबाईलच्या जरा कमी नादी लागली, त्याच्यामुळे मला आज चार्जिंग पण पुरली बरं का. त्याचा फायदा असा झाला मोबाईलच्या कमी नादी लागल्यामुळं. मोबाईलमध्ये मी काय बघत बसत नाही, काय नाही, पण एडिटिंगचंच काय बघायचं, यूट्यूबवर नवीन काय भेटतंय का, किंवा मग आपलं कुठं काय चुकतंय का, आपली ग्रोथ अजून काय आपल्याला नवीन करता येईल, अजून काय शिकता येईल का, हेच बघायचं. आणि VNमध्येच काम करायचं, नाही तर मग कुठं स्टोरेजमध्ये काय शिल्लक आहे का, कुठं काय, हे बघण्यातच माझा पूर्ण दिवस जातो. तर माझं हे असंच चालू असते बघा. मला मोबाईलमध्ये दुसरं काय बघायला आवडत पण नाही. ती शॉर्ट व्हिडिओ, शॉर्ट रील्स, तेवढे शॉर्ट ड्रामा जे असतात ना ते बघत असते मी तेवढी. तेच मला आवडतं. म्हणजे कसं ते थोडक्यात संपून पण जातं. मी पिक्चर वगैरे पण बघत नाही, सिरियल पण कुठल्या बघत नाही. फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये कधीतरी इंस्टाग्राम ओपन करायचं, तर ते हल्ली झाले असं की व्ह्यूज चांगले यायला लागले, त्याच्यामुळं कमेंट नाही, DM येतात, एवढे DM येतात, कधी त्यांना चेक करत बसायचं. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. आपण सरळ 5 वाजताच भेटतोय आता. आणि मी काहीतरी बघितलं, मी म्हणलं तुम्हाला दाखवावं. मी चालली मळ्यात, अण्णा गिनीगोल खुरपतात आणि म्हणलं गवत आणावं मळ्यातलं जाऊन, शेण उचलून टाकायचे. तेवढं शेण उचललं म्हणजे सकाळच्या चौधरी साहेबांना थोडा कमी ताप पडतो झाडलोट करताना. जसं की मी आज तुम्हाला दाखवलं की चौधरी साहेब झाडलोट करतात. तर शेण उचलून टाकलेलं असलं ना की मग झाडलोटीला थोडा आराम पडतो. तर ना आमची 2 गटोडीत ना, 2 गटोडी कुठं झोपलेत बघायचं का, एवढं मोठं शेड पडले त्यांना. आणि हे बघा, एवढी मस्त झोपली होती दोघंही. माझ्या आवाजाने उठलेत तरी मी हळूहळू आवाज करत आली. इकडे एवढं मोठं शेड आहे ना, इकडं नाहीत झोपली, इथं झोपलेत. आणि चिंटी आपली एकटी असती, कारण ही दोघं काय चालूनच देत नाही तिचं.
एक जणीने तांदूळ नेले होते उसने आणून दिलेत, त्याच्यावर स्कार्फ ठेवलेलं होतं हे. ती मी स्कार्फ घेतला अंगावर तर तांदळावर चान्स मारते ते कोंबड्या. कशी काय बसली? असं पाहिजे फक्त बसायला. मला तर वाटते बसून बसून तिचं अंग पण ताटून गेलं असं. सारखं बसायचं सारखं बसायचं. कशी बोलते. आणि ही स्कार्फ मी कुठल्या पण ड्रेसवर हेच स्कार्फ कशासाठी घेत असते माहिती आहे का? ओढण्यात ना सुळसुळीत आहेत ह्या ड्रेसवरच्या. साधे पॅटर्न घेतलेले मी 250-250वाले ना, मग ओढण्या सुळसुळीत आहेत, काम करताना राहत नाहीत. तसं तर मी घरात असल्यावर एकटी ओढणीच घेत नाही, पण बाहेर कुठं असलं चाललं की किंवा मग इथून अंगणातनं जरा लांबचं दिसतं ना, मग कुणी चाललेलंही दिसलं की मग हे स्कार्फ घेत असते अंगावर ओढून. तर उठल्या बघा मॅडम. आणि अशी चालती ना लय मस्त चालती, लय छान चालती. मातीत खेळून खेळून येतात नुसती. आता काय पहिल्यासारखी झाडलोट जास्त नसती बरं का. झाडलोट करायची कमीच आहे. म्हणजे झाडायचं तेवढं झाडावंच लागतंय अंगण, फक्त शेण जास्त असतंय ना. तर काय बोलली मी मलाच कळलं नाही. म्हणजे मला असं सांगायचं होतं की आता पहिल्यासारखं जास्त शेण पडत नाही, कारण गुरं कमी झालेत. पहिलं कसं लय शेण असायचं, 4-5 पाट्या शेणाच्या टाकायला लागायच्या, कारण 4-5 जनावरं होती. आणि आता कसं ही एक गाय आहे आणि ही पण घरचीच आहे आमच्या, आणि ती पण घरचीच कालवड आहे. आणि मोठ्या गाया विकून टाकल्यात आम्ही, आणि ही गावरान आहे तेवढं एक. तर आता काय पहिल्यासारखं एवढं शेण बिन पडत नाही, थोडं कमीच असतं. पण तेच थोडं दुसऱ्याचं काम, त्यांचं काम हलकं केलं म्हणजे त्यांना पण आराम थोडा. लय नाही पाठीवर शेण आहे फक्त. कुठली भाषा होती ती? सकाळी एकदा शेण उचलून टाकलेलं असतं, आता एकदा टाकलं. 2-3 गुरांचं किती पडणार आहे पडून पडून शेण. तसं तर गुरांच्या मागं साफसफाई झाली पाहिजे, 2 वेळा शेण उचललं पाहिजे. पण नाही उचललं, मागं ओढून ठेवलं तरी पण जमतं. आणि सकाळचं टाकायचं. मी स्वतः झाडलोट करत असल्या 2 वेळचं शेण सकाळी उचलून टाकते. पण चौधरी साहेब करतात ना मग, आणि कामात शेतातले बिझी असले ना मग पण मी उचलत नाही संध्याकाळचं शेण. फक्त मागं ओढून ठेवायचं, जेणेकरून त्यांनी तुडवून काय म्हणतात ते चारा खराब व्हायला नको त्यांचा, म्हणून मग नुसतं मागं ओढून ठेवायचं. पण आता घरीच आहे, आज काय शेतातली कामं एवढी काय चालू नाहीत घायची, आणि लेबर पण भेटेना झालीत कामांना, म्हणून मग घरीच आहे, एवढं झालंच पाहिजे ना आपल्याला. ही आमची घरचीच कालवड आहे, पण एकदा येलेली, आता कालवड म्हणून चालणार नाही. आता गाय झाली, दुसऱ्यांदा गाभण आहे. जवळच उकीट आहे आमचा. पिलाची कोंबडी अशी पटंगणात येते उकिरड्यावर, दिवसभर इकडंच असती. आणि बाहेर सशाने काटा काढलाय पिलांचा. पळाली बघा.
बरं झालं. हां, मी काय विषय सांगत होती. बरं झालं गाया कमी केल्या. 4 गाया होत्या मोठ्या आणि ह्या 2 घरच्या कालवडी. आता काय वैरण घातली असती गायांना. एवढ्याच आहेत 2-3 तर ह्याच्यासाठी म्हणजे लहान मोठी सगळी 7 गुरं होती आणि 7 गुरांमधनं 4 कमी केली. आता जर तेवढी 4 असती आणि ही 7 गुरं जर असती तर दिवसाला किती 3च आहे तरी पण मला 20 भेळं लागतात वाड्याचं. आणि ती जर सगळी गुरं असती तर म्हणजे 20-20, 40, 50 रोजचं 50 भेळं लागलं असतं वाड्याचं. एवढं वाडं कुठनं आणायचं होतं. पाण्यात कसले शेवाळ झाले. मी रोज शेण उचलते तरी बघा नख कशीत माझी. बघून कोण म्हणणार नाही शेण उचलते म्हणून. कारण मी कपडे धुताना ब्रशने घासत असते नख. तर चला बघा बरं मोजून 8च आहेत का पिल्लं. एवढेच कोंबडे आहेत आता मला. अजून 1-2 खुडूक बसले असतील डब्यात, नाहीतर एवढेच आहेत. परवा एक कोंबडा विकला. परवा एक कोंबडा विकायचं कारण लिंबाच्या झाडावर जाऊन बसते ते कोंबडे. 3 कोंबडे होते मला. हा एक राहिलाय आणि अजून एक दाखवते तुम्हाला. लोकांच्या जाळीत जाऊन बसायला लागलाय म्हणून कोंडलाय त्याला जाळीत. लोकांच्या इकडे जाऊन बसतोय. मग त्यांच्या जाळीतून पकडून आणलाय मी आणि कोंडलाय इथं ह्या जाळीत. दिसतोय का शेठ आम्ही तुम्हाला काय नाही करत शेठ. एक 2 दिवस कोंडला ना की त्याला बरोबर जाळीची सवय लागेल म्हणून कोंडून ठेवलाय. ह्या कोंबड्यांना पळवून लावलं त्याने आवाज करून. चला काय होते मोबाईल फक्त हातात घेतला ना तर काय नाही वाटत, पण स्टँड सहित मोबाईल घेतला ना की मग लाज वाटते. मग सगळेजण बघतात माझ्याकडं. शेरू माझ्या पुढे चाललाय. गवत आणूया मळ्यातला आता आपण. पण असं स्टँडला मोबाईल लावला ना लय प्रॉपर दिसते. पाठी वगैरे आम दिसते, छान दिसते. असं म्हणजे व्ह्यू मागचा भरपूर घेता येतोय. शेरू गप. कसलं गवत झालंय की नाही बोलत. अरे बाबा वाटेवर सगळं पाणी आलंय. मोटर चालू आहे, सगळी वाट झाली. कुठल्या बाजूला आहे? तिथपर्यंत आली होती ना मी. आता सऱ्यांमधनं जाता येत नाही, चालता येत नाही नीट. आता शेरूची आणि ह्या मोत्याची भांडणं लागणार आहेत. आता बघा कसं काय भांडणं लागतात दोघांची.
तर चला मंडळी, आज दिवसभर छोटे छोटे जसं जमल तसं टेक घेत राहिली मी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज जायचे बारशाला, भाऊकीच्या घरी बारसे, तर आता तयारीला लागते. जेवणाचं नियोजन बघायला लागेल. सगळेजण जाऊ शकत नाही जेवणाला, मग किती जेवण बनवायला लागेल काय अंदाज बघते आणि जाते बारशाला. तर चला, बाय.